ऑल ऑन युक्ती मल्टीपर्पज सोसायटी यूट्यूब चॅनल. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. आपण इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण शिकलो की अंकगणित या विषयामध्ये कुठकुठल्या पद्धतीचे चॅप्टर असतात ते सर्व आपण वन बाय वन कवर करूया. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मॅथमॅटिक्स हा विषय घेण्याचा म्हणजे गणित हा विषय घेण्याच्या पूर्वी आपल्याला काही बेसिक यायला हवं गणिताचं. तर बेसिकमध्ये काय काय येतात तुम्हाला सांगितलं होतं. तर फर्स्ट बेसिकमध्ये काय येणार, टेबल. तर टेबल हे तुम्हाला यायला हवे. आता टेबल कुठून कुठपर्यंत यायला हवे ते तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला 1 पासून 20 पर्यंत टेबल तुम्हाला यायला हवे. कितीपासून? 1 पासून 20 पर्यंत. आता ते पण कुठल्या पद्धतीने यायला हवे तुम्हाला टेबल सांगतो मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज. म्हणजे तुम्हाला उभं केलं कोणी आणि तुम्हाला म्हटलं की 17चा फळा काय आहे, तुम्ही इझिली म्हणू शकता. तुम्ही तो टेबल इझिली म्हणू शकता. बट ती पद्धत आपल्याला एक्झाममध्ये कामी येणार नाही. का बरं? कारण की एक्झाममध्ये आपल्याला टेबल विचारणार नाही की टेबल लिहा, 2चा टेबल असं नाही येणार. तुम्हाला काय लिहिल की नंबर असं गिवन राहिलं तुम्हाला 133. ठीक आहे, 133. तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की 133 कुठल्या टेबलमध्ये येते. ठीक आहे, कुठल्या टेबलमध्ये येते सांगा. 19 गुणिला 7. ठीक आहे, टेबल कुठल्या पद्धतीने यायला हवे तुम्हाला. तुम्ही एखादा नंबर बघितला 133 तर तुमच्या डोक्यामध्ये काय क्लिक व्हायला पाहिजे की हा कुठल्या टेबलमध्ये येतात. 19 × 7. आता तुम्हाला म्हटलं की 18 × 6. ठीक आहे, असं रँडम विचारलं तुम्हाला 18 गुणिला 6. तर तुमच्या माइंडमध्ये काय स्ट्राईक व्हायला पाहिजे 108 की 18 गुणिला 6 म्हणजे काय होते 108. तुम्ही टेबल सिक्वेन्स वाईज इझिली करू शकता. बट रँडम वेने तुम्हाला करावं लागेल तेव्हाच तुमचा रिझल्ट येणार. आता तुम्हाला म्हणेल की 126 जो आहे 126 कुठल्या टेबलमध्ये येतात सांगा. 126 जो आहे कुठल्या टेबलमध्ये येतात. तुमच्या डोक्यात पहिले क्लिक व्हायला पाहिजे की 126 कुठल्या टेबलमध्ये येतात. 126 येतात 14 × 9. 14 गुणिला 9 काय असतात 126. तसेच अजून दुसऱ्या टेबलमध्ये येतात कुठला 18 गुणिला 7. म्हणजे 126 जो नंबर आहे तो 2 टेबलमध्ये येतात कुठला 14 आणि 18. तर हे तुमच्या दिमागात स्ट्राईक व्हायला पाहिजे, फर्स्ट आलं पाहिजे. तुम्ही टेबल सिक्वेन्स वाईज किती पण करा पण त्याचा फायदा तुम्हाला 0 राहील. पण तुम्ही या पद्धतीने कराल तर याचा फायदा तुम्हाला दुप्पट राहील. एक्झाममध्ये नंबर बघितल्या बराबर तुम्हाला क्लिक होईल, अरे हा याचा मल्टिपल आहे म्हणजे हा नंबर या टेबलमध्ये येतात, या फाळ्यामध्ये तो टेबल येतात. ठीक आहे, तसंच आता तुम्हाला म्हटलं की 12 गुणिला 6. 12 गुणिला 6 तर काय तुमच्या डोक्यामध्ये यायला हवं 72. ठीक आहे, तसंच तुम्हाला म्हटलं की 14 गुणिला 4 तर तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे 56. ठीक आहे, तसं आता तुम्हाला म्हटलं की 98 कुठल्या टेबलमध्ये येतात. कुठल्या टेबलमध्ये येतात सांगा बरं. 98 येतात 14 गुणिला 7. 14 गुणिला 7च्या टेबलमध्ये येतात. तसंच म्हटलं तुम्हाला 72 कुठल्या टेबलमध्ये येतात. 72 जो हा नंबर आहे कुठल्या टेबलमध्ये येतात. कुठल्या टेबलमध्ये येतात 12 गुणिला 6 म्हणू शकतो. तसंच 18 गुणिला 4. अजून 9 गुणिला 8. सिंगल डिजिट पण तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. जर नंबर म्हटला सिंगल डिजिट म्हणजे 9 गुणिला 8 म्हणजे 72. 18 गुणिला 4 म्हणजे 72. 12 गुणिला 6 म्हणजे 72. या पद्धतीने तुम्हाला टेबल करायला पाहिजे, तेव्हाच तुमचा रिझल्ट येईल. तुम्ही असे किती पण सिक्वेन्स वाईज कराल तुमचा रिझल्ट येणार नाही.
ठीक आहे. म्हणून 1 पासून 20 पर्यंत तुम्हाला या पद्धतीने टेबल करायचे आहे. ठीक आहे. आता 56 झालं. 56 अजून कुठल्या टेबलमध्ये येतं? 8 × 7. ठीक आहे. सिंगल डिजिट असेल तरी पण 42 म्हणलं, 42 तुम्हाला म्हटलं कुठल्या टेबलमध्ये येतात? 14 × 3. अजून काय लिहू शकतो आपण? 6 × 7. तर या पद्धतीनं तुम्हाला टेबल करायला पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला आता 1 पासून 20 पर्यंत आपण टेबल या पद्धतीने केले. आता नेक्स्ट आपलं 20 पासून म्हणजे 21 पासून 30 पर्यंत यात कुठले टेबल करायचे ते सांगतो तुम्हाला. आता 21 पासून 30 पर्यंत जे प्राईम नंबर टेबल आहे, ठीक आहे, ते तुम्हाला टेबल करायला पाहिजे. तर प्राईम नंबर कुठला झाला? 21. आता 21 म्हणलं तर काय करू शकतो आपण? 7 × 3. आपल्याला 7चा टेबल आला तरी आपण 21 काढू शकतो आणि 3चा टेबल आला तरी काढू शकतो नंबर. 22 मध्ये कुठल्या टेबलमध्ये येतो? 11 × 2. म्हणजे 11चा पण टेबल लावू शकतो आणि 2चा पण टेबल लावू शकतो. तसंच 23 कुठल्या टेबलमध्ये येतो का? 23 हा कुठल्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. मग आपल्याला काय करावं लागेल? 23चा टेबल आपल्याला काय करावं लागेल? पाठ करावं लागेल. म्हणजे 21 पासून 30 पर्यंत पहिला कुठला टेबल करावा लागेल? 23. ठीक आहे. कारण की 23 हा जो नंबर आहे तो कुठल्या पण टेबलमध्ये येत नाही. जसं 22 येतात, 11 आणि 2. 11चा टेबल येतोच आपल्याला, 11चा टेबल लावला तरी जमेल. 21 झालं, 3 आणि 7च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. तर आपण 7चा पण टेबल लावू शकतो आणि 3चा पण टेबल लावू शकतो. बट 23 हा जो नंबर आहे तो प्राईम नंबर झाला. प्राईम नंबर कुठल्या टेबलमध्ये येत नाही, तर काय करावं लागेल आपल्याला? 23 याला पाठ करावं लागेल. 23 या टेबलला आपल्याला काय करावं लागेल? पाठ करावं लागेल. तसंच आपण 24 टेबलमध्ये येतात. 24 कुठल्या टेबलमध्ये येतात? 6 × 4 किंवा 8 × 3 किंवा 12 × 2. ठीक आहे. आपल्याला 12चा टेबल आला तरी आपण 24ने जो नंबर कटत आहे पहिले 12ने काढू, नंतर 2ने काढू. ठीक आहे. तुम्हाला 24चा टेबल आला ठीक आहे, पण तुम्हाला 12चा टेबल आला किंवा 6चा टेबल आला किंवा 8चा टेबल आला, पहिले त्याने काटा. बट 23मध्ये होतं का तसं नाही, डायरेक्ट आपल्याला 23नेच नंबर काटावा लागत होता, कारण की तो नंबर कुठल्याच नंबरने कटत नव्हता. तर 24चा पण तेवढा इम्पॉर्टंट नाही करणं. नंतर 25 म्हटलं तर 5 × 5. ठीक आहे. 5चा टेबल. बट 25चा टेबल तुम्ही करा. का बरं? 25चा टेबल तेवढा अवघड नाही. 25चा टेबल तेवढा अवघड नसतो. 25, 50, 75 ते इझिली होऊन जातात. ठीक आहे. 25चं तुम्हाला हे पण माहिती आहे पाहिजे. 25 × 7 केल्यावर काय येणार? 175. 25 × 8 केल्यावर काय येणार? 200. 25चा टेबल तुम्ही करा. 25चा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. खूप संख्या हे 25च्या मल्टिपलमध्येच देतात. जे आपल्याला क्वेश्चन येतात एक्झाममध्ये ते 25च्या टेबलमध्येच येतात. नंतर 26 कुठल्या टेबलमध्ये येतात? 13च्या टेबलमध्ये येतात. 13 × 2. म्हणजे 26 हा टेबल करावा लागेल आपल्याला? नाही, तेवढं इम्पॉर्टंट नाही, कारण की आपल्याला 13चा टेबल आला तरी आपण 26ने काटू शकतो. तर 26चा तेवढा इम्पॉर्टंट नाही, कारण की 13ने आपण काढू शकतो. तसं 27 कुठल्या टेबलमध्ये येतात? 9 × 3. म्हणजे 9चा टेबल आला तरी चालते आपल्याला, 3चा टेबल आला तरी चालते. नंतर आपण गिवन नंबरला आपण म्हणू शकतो की 27ने काढू शकतो. 28 पण सेम झाला. 28 कुठल्या टेबलमध्ये येतात? 14 × 2 किंवा 7 × 4. 7 × 4 म्हणजे 28 पण टेबल आपल्याला करायची जरूरत आहे का? नाही, कारण की 28 कुठल्या टेबलमध्ये येतं? 14 × 2 आणि 7 × 4. आपण 14ने पण काढू शकतो पहिले किंवा 7ने पण काढू शकतो. लगेच दुसरा नंबर काय आपला? 29 येतो का कुठल्या टेबलमध्ये? नाही येत.
29 हा काय प्राईम नंबर, हा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. जसं 23 जो आहे नंबर तसाच 29 पण. मग 29चा आपण पाढा आपल्याला काय करावं लागेल, पाठ करायला पाहिजे. काय 21 पासून 30 पर्यंत कुठले 2 टेबल करायला पाहिजे आपण, 23, 29 आणि 25. ठीक आहे, कारण की हे 2 नंबर जे आहे 23 आणि 29 कटणार नाही, तर तुम्हाला डायरेक्ट पाठच करावं लागेल, यात दुसरं काय ऑप्शन नाही आपल्यामध्ये. ठीक आहे, आता नंतरचे टेबल बघूया आपण. नंतरचे टेबल म्हणजे आता सपोज 31 पासून 40 पर्यंत, यात पण जे प्राईम नंबरचे जे टेबल आहे, प्राईम नंबरचे जे टेबल आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, करावं लागेल. प्राईम नंबरमध्ये कुठला येतात, 31 येतात. 31चा टेबल करावं लागेल, की 31 कुठल्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. 31 जो नंबर आहे तो कुठल्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. म्हणजे आपल्याला 31चा टेबल काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. 32चा टेबल करावं लागेल का, 32, 32 करावं लागेल का, नाही. कारण की 32 जो नंबर आहे 8 गुणिला 4 केल्यानंतर काय येणार, 32 येणार. तसं 16 गुणिला 2 केल्यानंतर काय येणार, 32. म्हणजे आपण पहिले 16ने पण काढू शकतो आणि 8ने पण काढू शकतो किंवा 4ने पण काढू शकतो किंवा 2ने पण काढू शकतो. म्हणजे आपल्याला 32 जो हा नंबर आहे तो कदाचित तेवढा इम्पॉर्टंट नाही, बट 31 हा कुठल्याच नंबरमध्ये येत नाही. म्हणजे आपण 32चा टेबल काय, 31चा टेबल काय करायला हवं आहे, पाठ करावं लागेल. नंतर 33 येणार का, 33 येणार. 11 गुणिला 3 म्हणजे 11चा टेबल आला तरी आपण 33चा करू शकतो आपण. तसंच 34 कुठल्या टेबलमध्ये येतो, 17 गुणिला 2, 17 गुणिला 2 म्हणजे 34चा पण टेबल करावं लागेल का आपल्याला, नाही. 34 कुठल्या टेबलमध्ये येतो, 17 × 2 म्हणजे 17चा टेबल आला तरी आपल्याला जमेल. तसंच 35 कुठल्या टेबलमध्ये येतो, 5 आणि 7, 5 गुणिला 7. 35 जो नंबर आहे आपला कुठल्या टेबलमध्ये येतो, 5 आणि 7. म्हणजे आपल्याला 5चा टेबल पण आला तरी चालेल, 7चा टेबल आला तरी चालेल. तर आपल्याला 35चा टेबल करायची जरूरत नाही. 36चा करावा लागेल का, 36 कुठल्या टेबलमध्ये येतो, 36 9 गुणिला 4, 18 गुणिला 2. ठीक आहे, 12 गुणिला 3. म्हणजे आपल्याला 36चा पण टेबल करायची जरूरत नाही आहे. का बरं करायची नाही, कारण की 36 कुठल्या ना कुठल्या नंबरमध्ये कटतो. 18मध्ये कटतो, 9मध्ये कटतो, 12मध्ये कटतो, 3नी काढू शकतो, 4नी काढू शकतो. म्हणजे 36चा टेबल करावा लागेल का आपल्याला, नाही. आता नंतर 37चा टेबल करावं लागेल का, 37चा टेबल येतात का पाड्यामध्ये कुठल्या, नाही येत. 37 हा काय प्राईम नंबर आहे. 37 जो आहे 37 हा काय प्राईम नंबर आहे आणि हा टेबल आपल्याला करावं लागेल, कारण की हा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही आणि हा खूप फेवरेट आहे. का बरं, कारण की 37 गुणिला 3 करून बघा तुम्ही. 37 गुणिला 3, 37 × 3, 37 × 3 कितना बनेगा, 111. किती बनेल, 111. ठीक आहे, म्हणजे 37 गुणिला 3, 37 × 3, 111. तर आपल्याला 37चा टेबल करायला पाहिजे, कारण की हा कसा नंबर वेगवेगळा आहे, 3 डिजिट सेम आहे. थोडा बघल्याबरोबर अरे हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो असं विचारात पडतो आपण, बट हा कुठल्या टेबलमध्ये येतो, 37च्या टेबलमध्ये येतो. तर 37 × 6 काय होईल, 37 गुणिला 6 काय येणार, 222. परत नंबर बघितल्याबरोबर आपण चकित होतो, अरे 222 हा कुठल्या टेबलमध्ये येतो, तो कुठल्या टेबलमध्ये होतो, 37. म्हणजे 37चा टेबल काय करावं लागेल आपल्याला, पाठ करायला पाहिजे. तसंच आता 38 येतो का टेबलमध्ये, कुठल्या टेबलमध्ये येतो सांगा बरं. 38 हा 19च्या टेबलमध्ये येतो. 19 गुणिला 2, 19 × 2 म्हणजे 38चा टेबल करावा लागेल का आपल्याला, नाही. कळलं मी काय म्हणत आहो, 38चा टेबल करावा लागेल का, नाही. तसंच 39चा करावं लागेल का, 39 करावं लागेल का, नाही. का बरं, 39 कुठल्या टेबलमध्ये येतो, 13 गुणिला 3 म्हणजे आपल्याला 13चा टेबल आला तरी चालेल, 3चा टेबल आला तरी चालेल, कारण की मग 39 हा नंबर आपण इझिली काढू शकतो. तसंच 40 तर येतच, 5 गुणिला 8, 10 गुणिला 4. ठीक आहे, 40चं तेवढं काही इम्पॉर्टंट नाही.
मग कुठकुठले टेबल झाले 31 पासून 40 पर्यंत. पहिले काय राहील 31चा टेबल, नंतर दुसरा काय राहील 37चा टेबल. 31 अँड 37 दिस 2 नंबर आपल्याला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल, यांचे पाढे पाठ करावं लागेल. ठीक आहे. पाढे म्हणजे मी तुम्हाला रॅन्डम सांगितलं की तुम्हाला म्हणलं की असं 1 1 दिलं तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की ह्या 37च्या टेबलमध्ये येतात. 37 इंटू 3. तर या पद्धतीने तुम्हाला रॅन्डमली तुम्हाला पाढे काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. ठीक आहे. आता नंतर आपण समोर गेलं तसंच मग 41 पासून 50 पर्यंत यातले पण जे प्राईम नंबर आहे 43 झाला. पहिला कुठला आहे 41 आहे. 41 कुठल्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. 43 झाला, येतो का, नाही येत. तसंच काय झाला 47 झाला. ठीक आहे. तर हे 3 टेबल 41 पासून 50च्या टेबलमध्ये 41, 43 आणि 47 हे कारण की प्राईम नंबर आहे, हे कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. त्यामुळे आपल्याला हे 3 टेबल करावं लागेल. तर इतके पण टेबल केले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. पहिले तर प्रायोरिटी ठेवा की 1 पासून 20 पर्यंत तुम्हाला टेबल यायला पाहिजे. 1 पासून 20 पर्यंत. नंतर मी 21 पासून 30 पर्यंत कुठले टेबल, 23चा टेबल आणि 29चा टेबल, 23 आणि 29. नंतर 31 पासून 40 पर्यंत कुठला 31 झाला, 37 झाला, हे 2 टेबल यायला हवे. नंतर मग 41 पासून 50 पर्यंत, 41 पासून 50 पर्यंत कुठले टेबल यायला हवे आपल्याला, 41, 43 आणि 47. कारण की हे नंबर कटणार नाही कुठल्या नंबर, तर त्यामुळे हे नंबर यायला हवे. 50च्या वरतं आले वेल अँड गुड, बट नाही आले ठीक आहे. ठीक आहे. बट 50 पर्यंत तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. 20 पर्यंत तर पूर्णच आले पाहिजे. त्यात तुम्ही कॉम्प्रोमाइज अजिबात नको करा. रँडमलीच तुम्हाला ते टेबल करावे लागेल. ठीक आहे. तर टेबल जर तुम्हाला कळालं काय करायचं आहे, आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्टवर जाऊया, म्हणजे चॅप्टरवर राहील आपला स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे वर्ग, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वर्ग. आता वर्ग पण तुम्हाला आले पाहिजे. वर्ग पण तुम्हाला काय यायला हवे. आता कुठपर्यंत स्क्वेअर यायला हवे, तर तुमची प्रायोरिटी पहिले राहील 1 पासून 25 पर्यंत. 1 पासून 25 पर्यंत तुम्हाला काय स्क्वेअर यायला हवे. ठीक आहे. का बरं, नंतर 1 पासून 25 पर्यंत आले, नंतर 25 पासून मग 1000 पर्यंत मी तुम्हाला काढायचं शिकवतो. मी काय म्हटलं, तुम्हाला 25 पासून 1000 पर्यंत कसे स्क्वेअर काढायचे ते मी तुम्हाला शिकवणार. बट त्यापूर्वी तुम्हाला 1 पासून 25 पर्यंतचे स्क्वेअर यायला हवे. ठीक आहे. यात तुम्हाला कुठलंच कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर 1चा स्क्वेअर काय असतो, 1 असतो. 2चा स्क्वेअर काय असतो, 4 असतो. 3चा स्क्वेअर काय असतो, 9 असतो. 4चा स्क्वेअर काय असतो, 16 असतो. 5चा स्क्वेअर काय असतो, 25 असतो. 6चा स्क्वेअर काय असतो, 36 असतो. हे तुम्हाला सिक्वेन्स वाईज माहीत आहेच. बट आपल्याला सिक्वेन्स वाईज करायचं आहे का, नाही. का बरं, कारण की तुम्हाला रँडम तुम्हाला एक्झाममध्ये सिक्वेन्स वाईज नाही विचारत. ठीक आहे. तुम्हाला नंबर देईल की 169 बघितल्याबरोबर तुम्हाला डोक्यामध्ये आल्या पाहिजे की हा कशाचा स्क्वेअर आहे, या क्यूब आहे, काय स्क्वेअर आहे, कशाचा स्क्वेअर आहे, 13चा. ठीक आहे. ते स्क्वेअर रूटमध्ये नाही का. तुम्हाला म्हटलं की रँडमली 17चा स्क्वेअर काय राहील, तर काय लिहाल 289. कळालं मी काय म्हणत आहो. तुम्हाला स्क्वेअर पण कसे रँडम आले पाहिजे. सिक्वेन्स वाईज तर करू शकता, सिक्वेन्स वाईज ते क्लिक होतात दिमागात, बट तुम्हाला रँडम नंबर दिला तर ते दिमागात लवकर स्ट्राईक नाही होत. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हवे. तर प्रॅक्टिस कुठल्या पद्धतीने कराल तुम्ही, रँडम नंबर घेऊन. ठीक आहे. आता सपोज 15चा स्क्वेअर म्हटलं तुम्हाला, तर तुमच्या डोक्यामध्ये काय क्लिक व्हायला पाहिजे, 225. ठीक आहे. तसंच 21चा म्हणाला तुम्हाला, 21चा स्क्वेअर सांगा, काय दिमागात यायला हवे, 141. असे तुम्हाला रँडम नंबर यायला हवे. सिक्वेन्स वाईज तर तुम्ही आत्ता पण सांगता, लहान मुलगा पण सांगतो. बट असं तुम्हाला रँडम म्हटलं की अरे 22चा स्क्वेअर काय, तुम्हाला ते यायला हवे.
ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला. म्हणजे वर्ग जे आहे तुम्हाला 1 पासून 25 पर्यंत यायला हवे. आता मी तुम्हाला सांगेल की 25च्या समोरचे 1000 पर्यंत म्हणा 2000 पर्यंत ते कसे काढायचे ते तुम्हाला शिकवतो. तर चला आता टू कॅल्क्युलेट द स्क्वेअर ऑफ अ नंबर फ्रॉम 75 टू 125 युझिंग 100 ॲज अ बेस. आपण मी काय म्हटलं तुम्हाला 25 पासून 1000 पर्यंत तुमचे स्क्वेअर काढायला शिकवतो. आता त्यासाठी तुमची मेथड काय आहे, बेस मेथड. ठीक आहे, बेस मेथड आहे आपली. तर बेस मेथडचा स्टेप काय काय आहे ते तुम्हाला मी शिकवतो. काय म्हटलं की टू कॅल्क्युलेट द स्क्वेअर ऑफ अ नंबर फ्रॉम 75 टू 125 युझिंग 100 ॲज अ बेस. म्हणजे 75 पासून 125 जो कुठला पण नंबर येईल त्याचा स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला कुठला बेस घ्यायला हवे, 100. म्हणजे 100 हा आधार घेऊन 75 ते 125 पर्यंतच्या संख्येचा वर्ग काढणे. काय म्हटलं मी, 100 हा आधार घेऊन म्हणजे बेस घेऊन 75 ते 125 पर्यंतच्या संख्येचा वर्ग काढणे. तर चला शिकूया आपण आता कसं काढायचं. आता नंबर ग्रेटर दॅन बेस म्हणजे बेसपेक्षा मोठी संख्या. आता बेस काय आपण कन्सिडर केला आहे की 100. आपण 100 या संख्येला बेस मानून आपण आता स्क्वेअर काढूया. आता तुम्हाला काढायचं आहे की 104चा स्क्वेअर काय आहे, कुठल्या नंबरचा, 104चा स्क्वेअर काय आहे म्हणजे वर्ग काय आहे 104चा. तर काय करावं लागेल, स्टेप फर्स्ट काय आता 104 कुठल्या रेंजमध्ये येतो, 75 पासून 125 पर्यंत. 75 पासून 125 पर्यंतचे जे कुठले पण नंबर आहे त्यासाठी बेस काय असतो, 100 असतो. काय असतो, 100. तर फर्स्ट स्टेप काय, फाइंड द डिफरन्स फ्रॉम द बेस फ्रॉम द 100. किंवा आपण बेस म्हणू शकतो. आपलं इथं बेस काय येते, बेस काय 100. म्हणजे फाइंड द डिफरन्स फ्रॉम द बेस किंवा 100. आपला बेस काय 100 म्हणजे 100 पासून फरक काढा. हा आपला गिवन नंबर आहे 104, तो 100शी कम्पेअर करा. ठीक आहे, कम्पेअर केल्यानंतर किती डिफरन्स येतात, 4 डिफरन्स येतात. 104 मायनस 100 किती डिफरन्स आला, 4 डिफरन्स आला. ठीक आहे, स्टेप 2 काय राहील आता आपली, ॲड द डिफरन्स इन अ गिवन नंबर म्हणजे दिलेल्या संख्येत फरक जोडा. फरक किती आला आपला, 4. हा 4 कशामध्ये ॲड करायचा आहे, गिवन नंबर म्हणजे दिलेला अंक. दिलेला नंबर काय होता आपला 104. तर मग 104 मध्ये हे फरक ॲड केला 4. ठीक आहे, 104 + 4. नंतर काय केलं मी, एक लाईन फाडली. नंतर अँड स्क्वेअर ऑफ द डिफरन्स काय होता आपला 4. तर 4चा स्क्वेअर म्हणजे फरकचा वर्ग करा. जो आपला फरक आला होता, डिफरन्स काय आला होता 4, तर याचा काय करा, स्क्वेअर करा आणि तो स्क्वेअर त्या लाईनच्या नंतर लिहा. ठीक आहे, कळलं मी काय म्हटलं, पहिले डिफरन्स काढा. डिफरन्स काढल्यानंतर तो ॲड करा. कारण की जो आपल्याला नंबर गिवन होता तो बेसपेक्षा काय जास्त आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, तो नंबर ॲड करावा लागेल आणि त्या डिफरन्सचाच काय केला, स्क्वेअर. तर काय बनेल, नेक्स्ट स्टेप आपली 104 + 4 आणि इकडे काय आलं होतं 4चा स्क्वेअर. 104 + 4 किती बनले, 108 आणि 4चा स्क्वेअर काय बनला, 16 बनला. ठीक आहे, नोट. आता इथं नोट लिहिलं आहे मी. नोट का बरं लिहिलं, काय लिहिलं आहे नोटमध्ये, ऑलवेज 2 डिजिट आफ्टर द लाईन. म्हणजे ही लाईन मी म्हटलं होतं तुम्हाला, ही लाईन या लाईन नंतर म्हणजे राईट हँड साईडला किती डिजिट पाहिजे, 2 डिजिट आफ्टर लाईन म्हणजे रेषेनंतर. हे रेष आहे, या रेषेनंतर नेहमी 2 अंकी ठेवा. 2 अंक काय कराल, ठेवावं लागेल. किती, 2. म्हणजे त्या लाईन नंतर 2. इथे आहे का 2 अंक, आहे. कारण की 4चा स्क्वेअर किती आहे, 16. म्हणजे आपल्याला काहीच नाही करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे मग आपण डायरेक्ट फायनल आन्सरवर येऊन जाईल. ते लाईन काढून टाका आणि आपला काय बनला 10816. म्हणजे हा कशाचा स्क्वेअर झाला, 104चा स्क्वेअर. कळालं मी काय म्हटलं आहे, 104चा स्क्वेअर बेस या पद्धतीनं कसा काढायचा. पहिले काय स्टेप आहे, डिफरन्स काढा.
डिफरन्स काढल्यानंतर ते म्हणजे कम्पेअर करा, बेसची कम्पेअर करा. आपला गिवन जो नंबर आहे कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर बघा की तो मोठा आहे की लहान आहे. मोठा असेल तर काय करा, तोच नंबर त्या नंबरमध्ये ॲड करा. डिफरन्स काय केला, ॲड. आणि तो डिफरन्स काय, त्याचा काय केला आपण, स्क्वेअर. नंतरची स्टेप काय होती, 108 झाला आणि 16. नंतर मी नोट काय लिहिलं होतं की ऑलवेज 2 डिजिट आफ्टर द लाईन, म्हणजे त्या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला, नेहमी 2 डिजिट. 1 डिजिट असेल तर सांगतो मी तुम्हाला, 3 डिजिट असेल तर सांगतो मी तुम्हाला, नंतर ते एक्झाम्पलमध्ये सांगतो मी तुम्हाला. पण आता इथं 2 डिजिट आहेत तर काहीच करावं लागणार, आपण डायरेक्ट फायनल ॲन्सरला आपण आलो. ठीक आहे. आता सांगा मला, तुम्ही 103चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता कशाचा स्क्वेअर काढायचा आपल्याला, 103चा. आता 103 जो आहे 75 पासून 125 पर्यंत येतो. 75 पासून 125च्या रेंजमध्ये येतो 103. ठीक आहे. तर याचा काय राहील, बेस काय राहील याचा, पहिले 100. बेस काय राहील याचा पहिले 100. तर आता कम्पेअर करा बेसपेक्षा. कम्पेअर करायचा आहे डिफरन्स. 100पेक्षा किती जास्त आहे तो, 3 जास्त आहे. 100पेक्षा किती जास्त आहे, 3 जास्त आहे. आता हे 3 काय करायचे आपल्याला यात ॲड करायचे आहे गिवन नंबरमध्ये. 103 मध्ये हे 3 ॲड करा आणि हे लाईन फाडा एक. लाईन नंतर याचा स्क्वेअर लिहा, 3चा स्क्वेअर. ठीक आहे. नंतर 103 प्लस 3 किती होणार, 106. आणि 3चा स्क्वेअर काय राहील आपला, 3चा स्क्वेअर काय राहील, 9. ठीक आहे. आपल्याला ॲन्सर मिळालं का, नाही. मी तर नोट काय लिहिलं होतं, ऑलवेज 2 डिजिट आफ्टर द लाईन, रेषेनंतर नेहमी 2 अंक ठेवा. आता किती आहे आपल्याकडे इथे या एक्झाम्पलमध्ये, 1 आहे. मी काय म्हटलं 2, मग 1 कुठून तरी आणावं लागेल. तर काय कराल, यापूर्वी 1 0 वाढवा 9च्या पहिले. नंतर म्हटलं मग 90 होणार, त्यापूर्वीच 1 0 वाढवा. म्हणजे या लाईन नंतर किती डिजिट झाले आपल्याकडे, 2 डिजिट झाले. म्हणजे आपल्याला 103चा स्क्वेअर मिळाला. म्हणजे हे लाईन मग काढून टाका, 1060. म्हणजे 103चा स्क्वेअर काय झाला आपल्याकडे, 106009. म्हणजे आपल्याला त्या लाईन नंतर अगर 1 डिजिट असेल तर काय करू आपण, 1 0 वाढू. कुठे, समोर, इकडे मागून नाही, समोरून. ठीक आहे. तर 103चा स्क्वेअर आपल्याला मिळेल. तसंच सांगा आता मला 102चा स्क्वेअर काय बनेल, 102चा स्क्वेअर काय बनेल. 102 जो आहे तो नंबर 75 पासून 125 पर्यंत येतो. पहिले हे दिमागात यायला पाहिजे की आपला बेस काय राहील. बेस काय राहील आपला 100. बेस काय राहील आपला 100. नंतर कम्पेअर करा की 100पेक्षा काय आहे तो जास्त आहे की कमी आहे. किती आहे जास्त, 2 जास्त आहे. नंतर काय आहे, 2 कशामध्ये ॲड करायचे, गिवन नंबरमध्ये. हा जो डिफरन्स आहे तो कशामध्ये ॲड करायचा, या गिवन नंबरमध्ये. नंतर आणि या 2चा स्क्वेअर लिहायचा आहे. हे किती झाला 104 आणि 2चा स्क्वेअर किती झाला 4. पण ॲन्सर मिळालं का, नाही. मी काय म्हटलं, या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला, 2 अंक पाहिजे. पण आहे किती आपल्याकडे, 1च आहे. तर काय करू आपण, यापूर्वी 1 0 ॲड करू. तर काय बनला मग 104004. कळलं 102चा स्क्वेअर काय आला आपला 10404. ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता नंबर लेस दॅन बेस, नाही तर थांबा अजून. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. 2 डिजिट असेल तर आपण काहीच नव्हतं करत, 1 डिजिट असेल तर 0 ॲड करतो. आता बघा, आता तुम्हाला म्हटलं की 111चा स्क्वेअर काय आहे, 111चा स्क्वेअर काय आहे. आता यात काय कराल, पहिले डोक्यामध्ये काय यायला पाहिजे आपल्याला, बेस. बेस काय आपला सांगा, बेस काय राहील 75 पासून 125च्या रेंजमध्ये 111 येतो. म्हणजे बेस काय राहील आपला 100. तर बेस काय राहील आपला 100. आता कम्पेअर करा. हे पहिली स्टेप झाली आपल्याला बेस. आयडेंटिफाय द बेस. आयडेंटिफाय द बेस. बेस आपल्याला जाणून घ्यायचा आहे की आपला बेस काय आहे. पहिले बेस जाणून घेतल्यानंतर बेसची कम्पेअर करा. किती जास्त आहे तो 11 जास्त आहे.
नंतरची स्टेप काय राहील आपली, हे 11 जे आहे ते गिवन नंबरमध्ये ॲड करा. दिलेल्या नंबरमध्ये हा डिफरन्स काय करावा लागेल, ॲड करावा लागेल. म्हणजे हे 111 प्लस 11 आणि नंतर काय म्हटलं, एक लाईन फाडा, इमॅजिनरी लाईन. नंतर काय करा म्हटलं की डिफरन्सचा काय करा, स्क्वेअर करा. इथपर्यंत कळालं तुम्हाला. नंतरची स्टेप काय होती आपली, 111 प्लस 111 किती, 122 आणि 11चा स्क्वेअर काय बनला, 121. आलं काय आन्सर आपल्याला, नाही. का बरं नाही आलं आपलं, कारण की काय मी काय म्हटलं होतं की या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे, नेहमी 2 डिजिट. बट आहे किती इथे 3, तर आपल्याला काय करावं लागेल, 1 डिजिट कमी करावं लागेल. तो हो जो 1 आहे, हा जो 1 आहे हा वाला, हा 1 काय करा याला द्या. हा जो 1 आहे तो याला द्या. म्हणजे किती बनेल, 122 प्लस 1 नंतर लाईन. मग इकडे किती उरलं, 21 उरले. 2 आणि 1 हे तसंच. म्हणजे 122 प्लस 1 किती, 123 आणि हे 21. म्हणजे 111चा स्क्वेअर काय झाला आपला, 1 2 3 2 1. कळालं तुम्हाला इथपर्यंत. नेक्स्ट आता तुम्हाला म्हटलं 113चा स्क्वेअर काय राहील सांगा. आता 113चा स्क्वेअर, 113चा स्क्वेअर काय राहील सांगा. आपला बेस काय राहील इथे सांगा. बेस काय राहील आपला 100. का बरं, 75 पासून 125 पर्यंतचे जे नंबर आहे त्याच्यासाठी बेस काय असतो 100. तर बेस काय आपला 100 आहे. 100शी कम्पेअर करा तो नंबर, कम्पेअर करा किती जास्त आहे, 13 जास्त आहे. नेक्स्ट स्टेप काय आपली, हे डिफरन्स जे आहे तो 13 जो आहे तो यामध्ये काय करा, ॲड करा. 113 प्लस 13 आणि लाईन नंतर 13चा स्क्वेअर. नेक्स्ट 113 प्लस 13 किती होणार, 126 आणि 13चा स्क्वेअर किती, 169. ठीक आहे. काय केलं, 113चा स्क्वेअर काढायचा होता आपल्याला. बेस काय होता आपला 100. 100पेक्षा किती जास्त आहे तो 13. मग ते 13 याच्यामध्ये ॲड केले, जो आपल्याला गिवन नंबर होता, दिलेला नंबर त्यात ॲड केला आणि डिफरन्सचा स्क्वेअर 13चा स्क्वेअर. तर 113 प्लस 13 किती झाले, 126. नंतर काय म्हटलं, यानंतर लाईन फाडा 1. नंतर 13चा स्क्वेअर किती आला, 169. बट ॲन्सर मिळाला का नाही. का बरं, अजून तोच प्रॉब्लेम मला. कारण की लाईन नंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला 2. बट आहे किती आपल्याकडे, आहे किती 3 आहे. म्हणजे 1 जास्त आहे. तर या 1ला काय करा, याला द्या. 1ला कुणाला द्या, 126ला द्या. मग इकडे काय होईल, 126 प्लस 1 आणि हे इकडे काय आहे 69. 126 प्लस 1 किती होणार, 127 आणि हे 60. कळालं तुम्हाला. 113चा स्क्वेअर म्हणजे कळालं. मी तुम्हाला 3 टाईपचे एक्झाम्पल दिले. कुठल्या टाईपचे, एकतर फर्स्ट हेडिंग काय होती आपली की बेसपेक्षा जास्त नंबर असलेचा स्क्वेअर कसा काढायचा. त्यामध्ये काय होतं की लाईन नंतर 2 डिजिट असेल म्हणजे तर आपण तसंच ठेवतो. 1 डिजिट असेल तर 0 ॲड करतो आणि 3 डिजिट असेल तर काय करतो आपण, कॅरी फॉरवर्ड करतो. जो तिसरा डिजिट आहे तो आपण इकडे देतो. ठीक आहे. तसंच आता बघूया आपण नंबर लेस दॅन बेस म्हणजे बेसपेक्षा लहान असणारेचा स्क्वेअर कसा काढूया. ठीक आहे. आता बघा 96चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. तर काय म्हणलो होतो, यासाठी बेस काय राहील आपला 75 पासून 125च्या रेंजमध्ये येतो हा नंबर. 96 जो आहे तो 75 पासून 125च्या रेंजमध्ये असतो. म्हणजे फर्स्ट स्टेप काय राहील आपली, फर्स्ट स्टेप काय राहील सांगा. फर्स्ट स्टेप काय राहील आपली, कम्पेअर करा बेसपेक्षा किती कमी आहे किती जास्त आहे. 100पेक्षा काय आहे तो कमी आहे. किती कमी आहे, 4 कमी आहे. ठीक आहे. नंतर आता इथे काय करा, हे 4 जे आहे ते काय करा यातून कमी करा.
96 मायनस 4 आणि हे लाईन नंतर इकडे काय करू 4चा स्क्वेअर. इथे काय डिफरन्स काय या 96चा स्क्वेअर काढताना आपला बेसपेक्षा काय होता कमी होता. बेसपेक्षा नंबर बेस काय आपला 100 100पेक्षा कमी होतं. तर हे 4 आपण काय केले अजून कमी केले 96मधून. अगर ते जास्त असते जसं 104चा स्क्वेअर काढताना काय केलं आपण 4 जास्त असते 4 जास्त होते 100पेक्षा तर ते 4 आपण 104मध्ये ॲड केले. बट इथं 100पेक्षा 4 कमी आहे तर मग अजून 96 मायनस 4 करा. तर 96 मायनस 4 किती बनणार 92 आणि 4चा स्क्वेअर 16. अजून काय म्हणलो तुम्ही लाईन नंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला 2 आहे का हो म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळालं 9216. कळलं तुम्हाला 96चा स्क्वेअर कसा 96चा स्क्वेअर काय बनला 9216. कळलं इथपर्यंत. चला आता नेक्स्ट अजून एक्झाम्पल सांगा मला. आता तुम्हाला सपोज 97चा स्क्वेअर काढायचा आहे. कितीचा 97चा सांगा. आता काय करावं लागेल बेस काय आपला 100 कारण की 75 पासून 125च्या रेंजमध्ये तर बेस काय राहील आपला 100. कम्पेअर करा बेसपेक्षा किती कमी आहे तो 3 कमी आहे. मग हेच 3 यामधून कमी करा 97 मायनस 3 आणि 3चा स्क्वेअर. 97 मायनस 3 किती बनेल नंबर आपल्याकडे 97 मायनस 3 किती 94 आणि 3चा स्क्वेअर 9. ॲन्सर मिळालं का आपल्याला नाही का बरं कारण की या लाईन नंतर त्या लाईन नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट आहे 1 अंक आहे. आपल्याला पाहिजे किती 2. मग काय करावं लागेल इकडे अजून परत 0 वळावं लागेल म्हणजे काय बनेल 9409. कळलं हे काय म्हटलं 97चा स्क्वेअर काढताना पहिले काय करा आपण बेस बघूया. बेस बघा की बेस काय आपला 100 कारण की 75 पासून 125पर्यंतच्या स्क्वेअर कुठल्या बेस पकडून काढतो आपण 100. तर बेसपेक्षा कम्पेअर केला किती कमी आहे तो 100 कमी आहे. मग 97 मायनस 3 94 आणि इकडे 3चा स्क्वेअर म्हणजे काय आलं आपलं 9409. तसंच आता सांगा 89चा स्क्वेअर काय राहील आता 89. परत आपला बेस काय राहील 100 राहील. कम्पेअर करा 100पेक्षा 100 मायनस 11 ठीक आहे. नंतर 89 मायनस 11 आणि इकडे काय करा 11चा स्क्वेअर बेसपेक्षा कमी करतो आपण कमी आहे ना तो 100 मायनस 11 89. मग हाच डिफरन्स जो आहे डिफरन्स काय करतो यामधून कमी करतो 89 मायनस 11 78 आणि 11चा स्क्वेअर 121. ॲन्सर मिळालं का नाही का बरं कारण की आपल्या या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे 2. आपल्याला आहे किती 3 आहे. तो 1 जो आहे तो त्याला इकडे कॅरी फॉरवर्ड करा 1 इकडे द्या काय बनेल हो 79 म्हणजे 78 प्लस 1 आणि हे 21 79 आणि हे 21 म्हणजे 89चा स्क्वेअर काय बनला 7921. कळलं तुम्हाला. 2 डिजिट असेल तर काहीच नाही केलं 1 डिजिट असेल तर 0 ॲड केला आणि 3 डिजिट असेल तर काय केलं आपण 1 तिकडे कॅरी फॉरवर्ड केला इकडच्याला दिला. कळलं डिफरन्स तुम्हाला. म्हणजे आता 100 बेस मानून कुठल्या नंबरचा आपण स्क्वेअर काढू शकतो 75 पासून 125पर्यंत. कळलं इथपर्यंत. चला आता नेक्स्ट आपण बघूया. आता तुम्हाला काढायचा आहे 202चा स्क्वेअर काढायचा आहे. कितीचा स्क्वेअर 202चा स्क्वेअर काढायचा ठीक आहे. आता बघा आता 175 पासून 225 साठी आपला बेस काय राहील 200. आपला बेस काय राहील 200. 175 पासून 225 पर्यंतचा नंबरसाठी आपला बेस काय राहील 200. तो 202 रेंजमध्ये येत आहे का हां. आता कम्पेअर करा बेसशी कम्पेअर करा 200पेक्षा किती जास्त आहे 2 जास्त आहे. हे पहिली स्टेप झाली. नंतर काय करतो आता आपण हे डिफरन्स ॲड करतो कारण की जास्त आहे म्हणून 202 प्लस 2 आणि 2चा स्क्वेअर किती
4, 2चा स्क्वेअर. आता हा किती नंबर बनला 204 आणि इकडे किती बनला 4. ठीक आहे. आन्सर मिळालं का आपल्याला? नाही. का बरं? आपला बेस काय झाला आहे 200 झाला. आता मला सांगा तुम्ही 100ला मला 200 करायचं आहे. 100ला मला 200 करायचं. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. 100ला मला 200 करायचं आहे. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2. म्हणजे आपण बेसला किती टाईम केला आहे? 2 टाइम्स केला आहे. 2 टाइम्स बेसला केला आहे. तर याला पण काय करावं लागेल? आपला 2 टाइम्स करावं लागेल. हा जो नंबर आलेला आहे ॲड केल्यानंतर याला पण काय करू आपण 2ने मल्टिप्लाय करू. का बरं? कारण की आपल्याला बेस अगर 100 असता तर आपण 1नीच मल्टिप्लाय केलं असतं ना. पण आपल्याला बेस किती आहे 200. तर 100ला 200 करायसाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने. तर काय करावं लागेल? याला पण 2ने. तर यांना 2ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार? 408. आणि 2चा स्क्वेअर काय आला तर 4. पण ॲन्सर मिळालं का? नाही. का बरं? परत काय की त्या लाईननंतर किती डिजिट पाहिजे? नेहमी 2. आहे किती आपल्याकडे? एकच आहे. तर काय करू आपण? जिकडे 0 ॲड करू. तर काय बनला? 40804. कळालं तुम्हाला काय केलं आहे मी? आता परत सांगा तुम्ही 207चा स्क्वेअर काढायचा आहे. काय करू आपण? बेस काय राहील 200. 200पेक्षा किती जास्त आहे तो? 7 जास्त आहे. मग 207 + 7 आणि इकडे काय लिहू? 7चा स्क्वेअर. इथे काय बनलं? 214 आणि इकडे काय बनलं? 49. बट आपला बेस काय झाला? 2 टाइम्स झाला. तर पण याला पण काय करावं लागेल? 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे स्टेप विसरा नको. हे स्टेप मोस्ट ऑफ द मुले विसरतात. डायरेक्ट ॲन्सर लिहितात 21449. बट हे राहील का ॲन्सर? नाही. का बरं? कारण की आपला बेस किती झाला आहे? 2 टाइम झाला. अगर 100 बेस असता आपला 100ला 100 करण्यासाठी काय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1ने. त्यामुळे आपण तिथं काहीच नव्हतं करत. बट इथे काय झाला? 200 करायचा आहे बेस. 200 बेस आहे तर आपण 2ने मल्टिप्लाय. तर याला पण 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार? 428 आणि हे 49. या लाईननंतर किती डिजिट आहे? 2 डिजिट आहेत. आपल्याला 2च पाहिजे. तर मग काय करू आपण? 4028 आणि 49. कळालं इथपर्यंत? आता परत एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय राहील आपला? आता सपोज 213चा स्क्वेअर काढायचा. काय राहील? बेस काय राहील? 200. 200पेक्षा किती जास्त आहे तो? 13 जास्त आहे. मग हे 13 कशात ॲड करा? 213मध्ये ॲड करा आणि 13चा वर्ग करा. 213 + 13 किती? 226 आणि इकडे किती? 169. नंतर याला मल्टिप्लाय करा पहिले 2ने बेसनी. 2 टाइम्स केला आहे ना. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार? 452 आणि इकडे किती? 160. नाही. ॲन्सर मिळालं का? नाही. कारण की या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला? 2. आहे किती? 3 आहे. तर या 1ला काय करावं आहे? इकडे टर्न करा. 453 आणि हे 69. 4536 कारण की आपण इकडे किती होतं? 169 होतं. ठीक आहे. तर 1 इकडं कॅरी फॉरवर्ड केला. 452 + 1 453 आणि ते 69. कळालं तुम्हाला? तसंच जर कमी राहिला तर सपोज तुम्हाला कमी राहील म्हणजे 189चा स्क्वेअर काढायचा. काय राहील? 200 बेस राहील आपला. 200पेक्षा किती कमी आहे? 11 कमी आहे. मग 189 - 11 आणि इकडे काय राहील? 11चा स्क्वेअर. तर इथे काय बनेल? 178 आणि हे 11चा स्क्वेअर 129. ॲन्सर मिळालं का? नाही. अजून आपला बेस किती झाला आहे? 2 टाइम झाला. तर याला आपण 2ने मल्टिप्लाय करा. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती बनणार? 17 × 2 340. 340 + 16 340 + 16 356 आणि हे 121. मी म्हटलं की लाईन नंतर किती डिजिट पाहिजे? 2. आहे किती? 3. तर 1ला काय करा? इकडे द्या. म्हणजे किती बनणार? 357 आणि हे 21. कळालं तुम्हाला? 200 हा बेस पकडून आपण काढू शकतो. आता तसंच 57चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला.
57चा स्क्वेअर काढायचा आहे. आता 25 पासून 75 पर्यंत बेस काय राहील इथं, काय राहील 50. कम्पेअर करा आता, 50पेक्षा किती जास्त आहे तो, 7 जास्त आहे. आता 7 जास्त आहे तर हे 57 + 7 आणि 7चा स्क्वेअर, हे किती बनले 57 + 7 64 आणि हे 7चा स्क्वेअर 14 आहे. आन्सर मिळालं का नाही, का बरं. आता 100ला मला 50 करायचं, कितीने मल्टिप्लाय करू मी, 0.5ने. या 0.5ला काय लिहू शकतो, 1/2 म्हणजे 50. म्हणजे आपला बेस काय 50 आहे, तर 50 बेस असते तेव्हा काय करतो 1/2ने मल्टिप्लाय म्हणजे हाफ करतो. याला पण काय करू आपण, हाफ करू, अर्ध करूया. अर्ध केल्यानंतर काय येणार 3 2 आणि इकडे 4 9. लाईन नंतर किती डिजिट आहे 2, तर आपण आन्सर आपल्याला मिळालं इथंच. कळालं. इथं काय केलं मी, हाफ केलं. का बरं हाफ केलं, कारण की आपला बेस किती झाला आहे, हाफ झाला आहे. 100पेक्षा किती झाला, हाफ झाला, अर्धा केला आहे. त्यामुळे आपण नंबरला काय केलं, हाफ केला. 200 होता बेस, तर काय केलं आपण 2 टाइम्स केलं. इथे काय केलं, अर्धा झालं, 100पेक्षा अर्धा झालं, आपण काय केलं, हाफ केलं. आता तसंच सांगा, आता 46चा स्क्वेअर काय राहील, 50 बेस आहे आपला, 50पेक्षा किती कमी आहे तो, 4 कमी आहे. 46 - 4 आणि 4चा स्क्वेअर, इथे किती बनणार 42 आणि इथे किती बनणार 16. आता काय करावं लागेल, आपला बेस किती झाला आहे, अर्धा झाला, तर पण याला पण काय करू आपण, अर्ध करूया. 42ला हाफ करू, तर किती येणार आपला 21 आणि हे 16. कळलं, 2116, त्याला हाफ केलं आपण. ठीक आहे. तसंच 50 बेस पकडून कळालं तुम्हाला कसं काढायचं. आता तुम्हाला विचारलं 153चा स्क्वेअर काढा. इथे काय राहील आपला 125 पासून 175 नंबरचे स्क्वेअर काढायचे. काय राहील आपला बेस काय राहील इथे, आपला बेस राहील आपला 150. ठीक आहे. आता बघा, कम्पेअर करा, 150पेक्षा किती जास्त आहे तो, 3 जास्त आहे. तर काय करा, 153 + 3 आणि इकडे काय लिहिलं 3चा स्क्वेअर, हे किती झाले 156 आणि हे 3चा स्क्वेअर नाही. आता आपला बेस काय झाला आहे 150, 150. आता 100ला मला 150 करायचा आहे, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1.5 म्हणू शकतो. या 1.5लाच काय लिहू शकतो, 3/2 लिहू शकतो. आपला बेस किती झाला इथे 100 झाला आहे, बेस किती झाला आहे 150 झाला, 150. आता 100ला मला 150 करायचे, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1.5. 1.5लाच काय लिहू शकतो आपण 3/2. म्हणजे याला पण काय करावं लागेल, आपण 3/2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 156ला 156ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3/2. तर काय करावं लागेल सांगा, 3/2ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती बनणार आहे, हे 70 याचा अर्ध 78 झाले, 78चं 3 टाईम. ठीक आहे, 78चं 3 टाईम किती बनणार 234 आणि हे 9. मी काय म्हटलं, या लाईन नंतर किती डिजिट पाहिजे 2 आहे, किती 1, तर यापूर्वी 0 म्हणजे 2 3 4 0 9. कळालं तुम्हाला 153चा स्क्वेअर कसा काढायचा. तसंच आता तुम्हाला म्हटलं 142चा स्क्वेअर काढायचा आहे. बेस काय राहील आपला 150, 150पेक्षा किती कमी आहे 8 कमी आहे, तर 142 - 8 आणि 8चा स्क्वेअर. 142 - 8 किती बनेल आपला 134 बनेल आणि हे 8चा स्क्वेअर 64. ॲन्सर मिळालं का नाही. आपला बेस किती झाला हाफ झाला, तर याला 3/2 झाला, तर याला पण कितीने मल्टिप्लाय करा 3/2ने मल्टिप्लाय करा. 3/2ने मल्टिप्लाय, पहिले हाफ करा, अर्ध करा. अर्ध केलं म्हणजे किती 67. 67चं 3 टाईम करा, 67 × 3 134चा गुणीला 3/2 केला आपण. तर पहिलं अर्ध केलं 67 × 3 67 180 + 21 म्हणजे किती 211 आणि हे 64. तर ॲन्सर काय मिळाला 21164. का बरं, कारण की या लाईननंतर किती डिजिट पाहिजे 2, जे की आहे आपल्याला. कळालं तुम्हाला.
कुठल्या पद्धतीनं आपण सॉल्व करू तो. आता सपोज तुम्हाला म्हटलं की 902चा स्क्वेअर काढा. 902चा स्क्वेअर काढा. काय करायला सांगा आता. 902चा स्क्वेअर काढल्यानंतर बेस काय राहील आपला 900. का बरं? कारण की 875 पासून 925 पर्यंतसाठी बेस काय राहील 900. रेंजमध्ये येतं. कम्पेअर करा 900 प्लस 2. मग काय करू 902 प्लस 2 आणि हे 2चा स्क्वेअर. 902 प्लस 2 904 आणि हे 2चा स्क्वेअर किती बनले. इथं 2चा स्क्वेअर किती आला 4 आला. बट आपला बेस किती झाला आहे 900. आता 100ला मला 900 करायचा आहे. 100ला मला 900 करायचा आहे. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 9नी करावं लागेल. 100ला मला मी काय म्हटलं 100 जे आहे आपलं 100ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की 900 बनेल. कितीनी 9. याला पण काय करू आपण 9नी मल्टिप्लाय करू. 9नी मल्टिप्लाय करा. 9नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय ना 8136 आणि इकडे काय 4. बट या लाईननंतर किती डिजिट पाहिजे आपल्याला 2. तर 8136 आणि हे 0 4. कळालं तुम्हाला. असं कुठल्या पण नंबरचा आपल्याला काय स्क्वेअर काढता येईल. काय आलं बेस मेथड कळाली. तर प्रत्येक नंबरचा बेस काय राहील आता सांगा मला. 50 असेल तर बेस काय होता आपला 50साठी बेस काय होता 100ला मला हाफ करावं लागेल. आता 100ला मला 1 टाईम केलं तर काय नाही बेस 100. 100ला मला 2 टाईम केल्यानंतर 200. 100ला मला 3/2 केलं तर बेस किती बनणार 150. 100ला मला 5/2 करायला लागेल तर 250. आणि 100ला मला 3 टाईम केल्यानंतर 300. हे बेस आपले बेस जसे चेंज झाले तसे आपल्याला चेंज करावं लागेल. कळालं इथपर्यंत. हा होता आपला आजचा लेक्चर. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्क्वेअर रूट करूया. ठीक आहे. धन्यवाद.